तर नमस्कार मित्रांनो आज सगळ्यांना ओढ लागलेली की आपलं दशम अक्रम हिंद केसरी बकासूर येणार आहे का मैदानात. तर मैदानात आगमन झालं. दादा कसं काय झालं आजचं नियोजन? म्हणजे नियोजन छोट्याने मामाने केलं होतं. बरं. कोणाबरोबर पाहिला बकासूर? ते गुंडाभाऊनी फोन केला होता. हां. गुंडाभाऊ म्हणले की बैल चांगला पळतो. भावानी म्हणून होता इथला आणेवाडीच्या तिथं त्याच्याबरोबर. पहिली कधी पाहिली का आपली गाडी? नाही, पहिल्यांदाच पळाली. काय कशी पाहिली गाडी आज? चांगली पळाली गाडी. जरा थोडंसं रान कमी असल्यामुळे जरा सगळ्याच मोठ्या गाड्यावाल्यांना जरा प्रॉब्लेम येणार आहे. हां. तर रान कमी आहे, जरा 700 फुटच रान आहे. बरं. किती गटात पाहिली गाडी आज? दुसऱ्या गटात पळाली. आज सकाळ लोकांचे होते आणि लाईव्हचं बी थोडं प्रॉब्लेम झाला, सगळ्यांना बघायला भेटलं नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम आलाय हां. त्याच्यामुळे लाईव्ह नाही आहे. आता ह्याच्यापूर्वी कुठल्या मैदानात पाहिलं आपला बकासूर? इकडं माळशिरसला पळाला होता. बरं. आदतला पाहिलं. काय नक्की काय झालं? नाही, गटाला हार झालते आपली तिथं. तिथं सगळ्यांची व्हिडिओ एक व्हायरल होते की तास पलटी झाला आहे ती. काय नक्की कशामुळे बरं असं काय प्रॉब्लेम येतात का बरं? नाही, काय झालं, आपले जे वासरावाले होते ना, हां. त्यांनी आपल्या बैलावर गाडी जास्त बांधल्यामुळं बैलाला पळता आलं नाही आणि डावीने बैल अजिबात समजून घेत नाही. बरं. त्यामुळे जरा सर गाडी पुढं पळत होती, सरली गाडी पुढे येऊन. जरा गाडी ढिल्ली बांधली असती तर लागली असती गाडी. आता गाडी बांधून पळून जास्त करून पळवत नाहीत लोक. तरी मग तुम्ही म्हणजे कसं काय जणांचं येतं की छा भरून येतो बैल? नाही, आदतला कसं होतं, गाडी बांधायची लागते, वासरांना तडका नाही सहन होत बैलाचा. बरं. पण गाडी बांधल्यावर काय बैलावर परिणाम होतो का त्याचा नक्की? नाही, त्या दिवशी लईच झालती असं. आपण आता जवळजवळ 5-6 वर्ष आले गाडी बांधूनच बैल पळवतो आपण. बरं. तेव्हा काय, पण डावीने जरासा नाही गाडी एवढी लागत. लोक वेगळा विचार करते. एक महत्त्वाचा मुद्दा विचारायचं कारण असं की बैलगाडी क्षेत्रात आता प्रत्येकाला जरा एक अनुभव येतो किंवा प्रत्येकजण म्हणतो बाबा लिंबू नारळ हा प्रकार चालतो. त्यावर तुमचं काय विचार आहे ना? कसं अनुभवातून माणूस करतो, तुम्हाला बरेच अनुभव आले असतील ना. लिंबू नारळ विश्वास नाहीये. आपलं सकाळी आपल्या नाथसाहेबाचं नाव घेऊन निघतो, काही नशिबात असते ते होते. काही लिंबू नारळ या क्षेत्रात चालत नाही. लिंबू नारळ असते ते 2 नंबरात 5 नंबरातली 1 नंबरात पळाली असते. बरोबर. त्याच्यामुळे लिंबा नारळ आपला विश्वास नाही. म्हणजे ते कारण की आता बरं ऐकतोय तुम्ही सुद्धा ऐकत आहात, बरोबर आहे का? नाही, लिंबू नारळ आता असते तर आम्ही पण काही गटाला मार खाऊन गेलो असतं का? असतं ना, तसं काही नाही. देवाचे सगळे नशीब सगळं जुळून यायला लागतं. बरं. स्टार लागतात आपले त्या मैदानावरती, त्यामुळे होतच नियोजन. नाथ साहेबावर किती विश्वास आहे बरं तुमचा? नाही, आपण पहिल्यापासून बकासूरची बिनजोड झाल्यापासून पहिल्यापासून आपण नाथसाहेब प्रसन्न त्याच नावाने गाडी पळतो, कानिप नाथांच्या नावाने. बरं. आता तुम्ही पुढं असता समोर, बरोबर आहे का? तुम्हाला काही अडचण येतात का पुढं? काय बाबा करिअरमध्ये असं हे ते अशा काय? नाही, अडचणी नाही काही. क्षेत्र काय, सगळे चांगले बोलतात, सगळे चांगले ओळखतात. बरं. त्याच्यामुळे अडचण नाही कुठल्या गोष्टीची याच्यात. आता नियोजन असते तुम्ही जर सांगता, प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक तोंडात मामा नाव येतात. मामा का मैदानावर येत नाहीत? नाही, घरी आपलं मशीनचं वगैरे सगळं आहे ना, मग घरी कोण नसतं बघायला ना. आमच्या आजोबांना होत नाही एवढं. बरं. त्याच्यामुळे त्यांना कंपल्सरी थांबायला लागतं, कारण 9 वाजता सकाळी दूध घालायला लागतात, संध्याकाळी 6 वाजता दूध घालायला लागतात. आणि आपले मैदान असते सातारा कराड त्या साईडला, त्यामुळे मामाला एवढं लांब जमत नाही. आता जसं तुम्ही बघताय बैलगाडा क्षेत्रात बकासूर मुळे बैलगाडा क्षेत्र आहे असं बरेच जणांचं म्हणणं येते. नाही, सगळे नंदीमुळे आपलं क्षेत्र आहे का, नुसतं बकासूरमुळे नाहीये. पण आपल्या एक क्षेत्रात आपल्या बैलांनी एक वेगळी निर्माण ओळख केलेली आहे. त्या क्षेत्रामुळे बरेच लोकांना की दिसायला कसा पण असू दे, पण त्यांनी नाद लावला सगळ्यांना. कारण सगळे बैल आपले महाराष्ट्राचे लाडकेच आहेत. आज तुम्ही बघताय एक म्हणजे बकासूर ज्या मैदानात असतो ती क्रेजच मैदानाची वेगळी होते का? म्हणजे काय तुम्ही सांगता? नाही, जिथं बैल असेल तिथं लाईव्हला व्ह्यू वगैरे सगळे जास्त लोक आवर्जून मैदान बघतात. बरं. बैलगाडीची क्रेज कशी काय वाढली बरं आता तुम्ही बघताय सध्याला? म्हणजे सोशल मीडिया आल्यामुळं थोडंसं, आणि काय होतं आपल्या बैलांनी महाविक्रम करून ठेवलाय. बरं. त्याच्यामुळं पण होते, जरा क्रेज वाढते. आणि आता पहिलं तर आपल्या घरातल्या महिला लोकांना पण नाद नव्हता, पण आज समालोचक त्या दिवशी बोलले की ह्या बक्याने नाद लावला घरी घरच्यांना, नाही का, महिलांना पण सगळ्यांनाच म्हणजे आवडत निर्माण केली. म्हणजे एकदम आता मला तर असं वाटतं की आपल्या शेतकऱ्यांच्या खेळामध्ये हा खेळ 1 नंबरला आहे. आता 1 नंबरला गाडीचं म्हणजे खेळ बैलगाडी क्षेत्र चाललंय. आता 1 नंबरला. आता अक्रम हिंद केसरी जोडले आणि मागल्याच व्हिडिओमध्ये आपले मोहिल शेठ म्हणले की जेव्हा 1 नंबर करतो आपण तेव्हाच हिंद केसरी जोडते. नाही, मी इथून मागं पण मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की आतापर्यंत मग जर आम्ही सगळे हिंद केसरी मैदान जर सांगायचे झाले तर आम्ही 20 ते 22 वेळा हिंद केसरी असो. बरं.
पण आम्ही एक नंबरच सांगतो. 1 नंबरची हा, 11 ज्यांना माहिती नाही का ज्यांना वाटतं ना 1 नंबर सांगा या मैदानात कुठं गेला, हा हिस्ट्री काढा. हा अक्रम असंच नाही लावलं. बरं. आणि आज समालोचक पण बोलायला काही मोकळे नाही आहेत. हा अक्रम आहे तर आहे 1 नंबर करून, आणि ते बी हजार गाड्यामध्ये करून आहे. 1 नंबरचे हा. मानकरी 11 वेळा हा. ठरला बरोबर. आजपर्यंत हा विक्रम काय वाटतंय का तुमच्याच दावणीचा नाही. कुठला नंदी मोडू शकते का हा विक्रम? आमच्या दावणीचं नाही, पण मला नाही माहिती. आता प्रत्येक जे जाणते जुनते लोक आहेत हा. ना, ते म्हणजे या क्षेत्रात त्यांच्या 2-2 पिढ्या 4-4 पिढ्या, बरं ते पण म्हणतात हे विक्रम नाही कोण तोडू शकत. हे रेकॉर्ड एक हे वेगळा रेकॉर्ड, अभ्यास केला. हा रेकॉर्ड कधी झाला चुकून परत बाकी तरच, हा दुसरा नाही. बरं. ही लक्ष्मी कशी काय लाभली असेल बरं तुम्हाला एवढी काय आमचं ह्याचे पुण्याचं काय पुण्य पूर्व- असेल आमचं, पूर्व- पूर्वजांचं. पूर्वजांचे पुण्य आहे त्यामुळे कुठं आम्हाला तर आणि आमच्या तात्याचा आशीर्वाद आहे सगळं आम्हाला. बरं तात्यांचा आशीर्वाद का म्हणता असं? नाही, आमचा चुलता होता, त्यालाच होता नाद फक्त. हा आणि आमच्या मामाला होता नाद, पण मामाला काय होते सगळे घरचे विरोध करायचे. बरं तर तो एक माणूस असा होता हम्म. की भावाला कधीच त्याने विरोध नाही केला बरं. ह्या क्षेत्रात. हा मग त्याच्यावर जर आमचेच म्हणजे भावाचं जर फादर जर काय बोलायला लागलं की तो हा. मध्ये यायचा, बरं थांबवायचा, जाऊ दे मरू दे करू दे, काय वायपाट ना दे का असं तसं. हा मग त्यांनी सपोर्ट केलेला तेव्हा. सपोर्ट केला त्याच्यामुळे मग तो मामाला नाद असल्यामुळे मामाने पुढं असं आता बैल म्हणता घेत येईल- घेत घेत हम्म. हे इथपर्यंत आपण पोहोचलो. आता असं म्हणता येईल की आता हा नाद पिढ्या संपणार नाही आता मध्ये नाही, हे नावच नाही संपणार. हा. आणि हा नाद कसा संपून देईन आपण. बरोबर आमची जी पुढची पिढी असेल त्यांना पण म्हणजे कळणारच तुमच्या सोशल मीडियावर ना इथून पुढे सगळ्या पिढींना बकासूर काय होता काय तुम्ही सगळं काय होताय ते. हा, सगळं कळणार की. बरं साम्राज्य सुद्धा मैदानात आणलं. हो, साम्राज्य काय वाटतंय तुम्हाला? एक आता बैल बघतायच तुम्ही पण साम्राज्याबद्दल काय विषय सांगता? काय होते माहितीये का बैलाचा? हम्म. बैल खालून लय गती आहे बैलाला. आजपर्यंत बाक्याला बी तो खालून तोंड काढून देत नाही. बरं त्याच जर ह्याच्यात त्याच्या खालच्या स्पीड मध्ये जर बैल पुरला बरं तर वरपर्यंत गाडी 100% राहते. मग राहते आपण आतापर्यंत बघितलंय. जर त्याला खाली कट केला ना मग त्याचा अवसान निघून जाते ना. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते 1 नंबरात थोडस नाही पडल्यामुळे बरं. ते होते जरा. साम्राज्याला तुम्हाला पुढे अडचणी येणार का लय पहिल्या? येणार पुढे अडचणी काय लय येणार की. मग नाही, त्याला कसं क्षेत्र नाही, कसं आहे माहिती का? आज बक्कासूर जरी कुठं बॅड पॅच मध्ये असला ना तरी बैलाला बैल भेटत नाही. आपलं तर गणित लय लांबचं आहे. बरोबर आहे. बॅड पॅच मध्ये पण देत नाही लोक बैल. त्यामुळे हे कुणी किती बी टॉपला पळू द्या, त्याने 2 मैदान मार खाल्ला, 3ऱ्या मैदानात त्याला एखाद्या चांगल्या बैलावाली नाहीच म्हणायचे. नाहीच म्हणायचं. 100% हे अनुभव आहे आपला. हा अनुभव बी आणि ही रीतच आहे म्हणता येईल आता बैलगाडी क्षेत्राची. ठीक आहे, आज बक्कासूर देव आहे त्यामुळे त्याला काही जास्त एवढे 30% अडचणी येतात. पण बाकीच्या ज्या बैलांचं आहे ना त्यांनी एखाद्या महिन्यात तिकडं 8 नंबर करू द्या, बरं तर त्यांनी गटन सेमी काढला पाहिजे. मग काय पुढचा गाडावाला काय म्हणतो बैलाचं मला की त्यांनी काढलंय राहील, त्यामुळे हिशोबाने देतात मग बैल. पण आता तुम्हाला मोठ्या पायऱ्यात खेळायची सवय लागली. तसं काही नाही. आज बघा आम्ही परत 3 नंबरातल्या 2 नंबरातल्या बैला बरोबर आहे. नाही पण साम्राज्याचं नंतर कसं एक नाही, नाही काय? साम्राज्याचं काय माहिती का, जोपर्यंत बाकी आहे ना तोपर्यंत साम्राज्याला काय कुणाची कमी नाहीये. हा ज्या मैदानात आम्हाला साम्राज्याला पायरा नाही भेटला तिथं आम्ही घरचीच गाडी घरची गाडी पळून गुलाल राहिली. म्हणजे खंबीर साथच आहे आपल्या बाकी साम्राज्याला. आधारस्तंभ आहे डायरेक्ट अख्ख्या बैलांचा. काय बैलाचं चालतंय. चला मित्रांनो बघू शकता मामा आपल्या सोबत. साम्राज्याला लवकरात लवकर काहीतरी घडवा, हो. लई अखंड महाराष्ट्राची इच्छा हो. आहे की तुमची दावण कुठं तर लक्ष्मी लाभले, पण त्या दावणीला कुठं तर अजून एक राम एखादा व्हावा ही इच्छा आहे. हेच आज आहे विराट बरोबर आहे आज हा या बैला बरोबर आहे. विराटभर पाहताना दिसणार आहे. हा. चालतंय. किती वेळात पाहताना दिसणार आहे साम्राज्य? नाही लागली अजून, आता लागली वाटतं 22-23 मध्ये काहीतरी. बघू आता चालतंय. ते चला काय. आज साम्राज्यासाठी स्पेशल काहीतरी बघूया काय होते. चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.